इम्तियाज जलील यांना देशाचं इस्लामीकरण करायचं आहे अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केली आहे। नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस असेपर्यंत या देशात असं काहीच होणार नाही असं देखील नितेश राणे यांनी ठणकावलंय। मुंबरा हिरवा करण्यापेक्षा तुम्हीच मूळ भगव्यात या, आम्ही तुमचं धर्मांतर करू अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी इम्तियाज जलील यांना आवाहन देखील केलंय। हिंदू धर्म स्वीकारला तर असं हिरव्या सापांसारखं तडफडावं लागणार नाही अशी देखील खोचक टीका त्यांनी केली आहे। या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे। आमचा इतिहास तुम्ही बघा, शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराजांपर्यंत सगळ्या जणांनी ज्या इस्लामिक आक्रमणकारांनी आमच्या महाराष्ट्राकडे आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहिलेलं आहे, त्यांना ह्याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आम्ही गाडून दाखवलेलं आहे। आणि मग ह्या अशा पद्धतीचा इम्तियाज जलील ओवैसी ये किस खेत की मुली आहे ना। मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार नाही। इम्तियाज जलील यांनी 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाहीत अशा शब्दात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी इम्तियाज जलील यांच्यावरती टीका केली आहे। हा शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे असं देखील अमित साटम यांनी म्हटलंय। जलीलला हे माहिती नाहीये की या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र आहे। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता। जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही।